आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झाले. पत्री सरकार 1942 या आगामी मराठी चित्रपटाचा टीजर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनी सांगली जिल्ह्यातील विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आलाय आणि या टीजरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात 1942 साली प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. नाना पाटलांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी GD लाड, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी दरोडेखोरी, जुलमी, सावकारशाही, इंग्रज सत्ता यांच्याशी यशस्वी लढा देऊन पत्री सरकारची दहशत थेट लंडनच्या संसदेत पोहोचवले. प्रति सरकारच्या अशा अनेक अज्ञात क्रांतीवीरांची धगधगती शौर्यगाथा घेऊन पत्री सरकार 1942 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालाय. या कार्यक्रमास निर्माते विशाल गोविंद जाधव, दिग्दर्शक मनीष अंसुरकर, मुख्य कलाकार अनिल राबाडे कोल्हापूर, सिद्धार्थ बडी, शुभम गवई, अभिमन्यू पायल, बाबूराव पायल, प्राचार्य शिवाजीराव जाधव, विनायक जाधव, राहुल गोविंद जाधव, अक्षय जाधव, सूरज जाधव, शिवाजी तुकाराम निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. चित्रपटाच्या टीजरवरून हा सिनेमा केवळ मनोरंजन न करता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देणारा ठरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. भागीरथी मोशन पिक्चरतर्फे पत्री सरकार 1942 हा चित्रपट असून विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती लीलया पार पाडली. तर चित्रपटाचे गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन याची धुरा मनीष अंसुरकर यांनी पेलले. कर्तव्य मोकल यांनी संकलनाची बाजू सांभाळले तर संदीप वाटवे, सुमेध मराठे, परमहंस पाठक यांचे छायाचित्रण आहे. सौरभ, लता, शिवकुमार यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी उचलली असून विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक, आनंद मेनन यांनी आपल्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केलेत. चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष अंसुरकर म्हणालेत, ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न पत्री सरकार 1942 या चित्रपटातून केलाय. गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन या धुरा सांभाळताना बरंच दडपण होतं, कारण क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर या चित्रपटातून दाखवायचा होता. पण संपूर्ण टीमच्या मदतीने ते सहज शक्य झाले. क्रांतीच्या इतिहासाला सिनेमॅटिक रूप देत हा चित्रपट बनवलाय. चित्रपटाचा टीजर आता प्रदर्शित झाला असून ट्रेलरवरून आणखीन गुपित उलगडतील आणि उत्सुकता नक्कीच वाढेल. महाराष्ट्राच्या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची आणि क्रांतिकारकांच्या शौर्याची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने पत्री सरकार 1942 या चित्रपटाकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. शांततेच्या मार्गाने विरोध करून चालायचा नाही. या कोऱ्या साहेबाला कृष्णाचं पाणी पाजायला लागतं. कोळ्या पेरल्यात, आता कोळ्याच उगवत्याल. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.